नमस्कार. गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतो आहे केळाचा शिरा. खूप चवीला टेस्टी असा हा शिरा तयार होतो आणि पिकलेले केळ असेल तर बेस्ट. तर चला आपण ते एक वाटीभर रवा घेतला आहे, चांगला भाजून घ्यायचा. बारीक गॅसवर भाजून घेतला आहे आपण. घाई केली, मोठा गॅस ठेवला तर रवा करपला जातो. आपल्याला छान असा मस्त लालसर रंगावरती भाजून घ्यायचा छानसा. हे असा कलथ्याने पळीने असा खाली पडतो, म्हणजेच रवा छानसा असा भाजला गेलेला आहे. बारीक गॅसच ठेवलेला आहे. आता आपण याच्यामध्ये तुम्ही दूध घालू शकता, पाणी घालू शकता. तर मी पाणी घालूनच बनवणार आहे. गरम पाणी घातलं तरी चालेल, थंड घातलं नॉर्मल तरी चालेल. थंड नाही म्हणजे फ्रीजमधलं नाही, नॉर्मल पाणी घालायचं. पण त्याच्या अगोदर आपण, माझ्याकडे एक केळ आहे, केळाचा स्पेशली शिरा बनवते. पिकलेलं चांगलं केळ होतं, त्याला बारीक असं कापून घेतलं आहे आणि त्याला देखील जो हा रवा आपला पूर्ण भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये थोडं अर्धा मिनिट परतून घेतलं आणि मग त्याच्यानंतर पाणी घातलेलं आहे. चांगलं रव्याच्या वरती अर्धा इंच पाणी येईल असं पाणी मी घातलेलं आहे. हे पहा, या पद्धतीने पाणी घातलं आणि गॅस मोठा केला की अर्ध्या मिनटातच हा रवा हे सगळं पाणी शोषून घेतो. तर आता इथं किंचितचं एक चिमूट मीठ मी इथे घातलेलं आहे. मीठ घातल्याने कुठलाही गोड पदार्थ चवीला अतिशय उत्कृष्ट होतो. आता आम्ही मोठा गॅस केला आहे थोडासा. आपलं हे पाणी झटपट हा रवा शोषून घेईल. अर्धा मिनटाचंच मस्त हे पाणी याच्यामध्ये आटलं जाईल आणि मग आपल्याला घालायचे आहे साखर. पाणी आटलं, साखर घालायची आणि मग पाणी आटल्यानंतर आपल्याला गॅस करायचा आहे मध्यम, किंवा मग एकदम कमी केला तरी चालेल, कारण मग लगेचच तो पटापट सुका होतो. तर तुम्ही बघता मस्त पाणी आटून गेलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आटलं की साखर घालणार आहोत. लगेचच खूप कोरडा केला आणि नंतर साखर घातली. ॲक्च्युली तूप भरपूर घातलं, जेवढा रवा तेवढंच तूप घातलं तर मग गरज पडत नाही. पण आपण थोडा चमचाभर तुपामध्येच इथे रवा केलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा ओलसर असताना साखर घातली तर ती छान अशी मस्त झटपट मेल्ट होते व्यवस्थित. नाहीतर मग थोड्या गुठळ्या होतात खूप. पूर्ण पाणी आटून दिलं तर. आता तुम्ही बघता मस्त साखर लगेच झटपट त्याच्यामध्ये चांगली अशी मिक्स झालेली आहे. आणि हे सर्व मिक्स करतो आपण. केळं आहे जी रवा भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये टाकली तर ही एवढे या प्रोसेसमध्ये जेवढा वेळा आपण, भरपूर वेळा आपण हा शिरा हलवून घेतो, तेव्हा हे जे पिकलेलं केळ आहे ते मस्त त्याच्यामध्ये मॅश होतं आणि जेव्हा फायनली रवा तयार होतं त्यावेळेस ते दिसत देखील नाही रव्याचा शिरा आहे हा. तर झाकण ठेवलं जरा वेळ आणि मग मी याच्यामध्ये टाकलेलं आहे ड्रायफ्रूट. तुम्हाला ड्रायफ्रूट हवे तर तुम्ही तळून घेऊ शकता. अगोदरच रवा भाजायच्या अगोदरच जे तुम्ही अगोदरच चमचाभर तूप घालाल त्यावेळेस अर्धे ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये टाकायचे, जे थोडेफार शिजले जातात आणि मग नंतर थोडेसे तुपावरती परतून किंचितचे नंतर मग गार्निशिंगसाठी वरून घालायचे. तर मस्त असा रवा आपला तयार होतो. आता याला गरज आहे वाफेची. जेवढा आपण शिऱ्याला वाफेवर छान असा शिजू तसा मस्त तो छान मऊसूद असा छान चवीलाही खूप तयार होतो. तर आता इथे पूर्ण पाणी आटलेलं आहे, साखर चांगली मेल्ट झाली, ड्रायफ्रूट देखील त्याच्यामध्ये थोडेसे टाकले. इथं मी तवा ठेवला आहे, जो खोलगट तवा आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित कढई बसेल. थोडा गॅस मोठा करते कारण तवा आपला फक्त आपल्याला मस्त गरम करायचा आहे पटकन. आणि जसं आपण दम देतो ना बिर्याणीला वगैरे, तसं म्हणजे वाफेवरती या गॅसवर एक तवा आणि त्याच्यावरती कढई, म्हणजे मस्त असा आपला शिरा तयार होईल. तवा तापल्यानंतर मग गॅस बारीक केला आहे आणि झाकण ठेवलं. कढई शिऱ्याची आपण त्याच्यावर ठेवली आहे आणि अशाच मंद आचेवरती आपल्याला याला 7-8 मिनिट शिजू द्यायचं आहे वाफेवरती. खूप छान असा शिरा तयार होतो. मध्ये 1-2 वेळा मिक्स करून घ्यायचा. कधीही गोड पदार्थ खावा वाटला की झटपट
शिरा आपण करू शकतो. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.